राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात आयोगाचा निर्णय अन्यायकारक। शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टामध्ये दाद मागणार, पवारांची घोषणा। वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भातला कायदा हा केला जाण्याची शक्यता। शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक विधिमंडळामध्ये संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती। मुंबई नाशिक हायवेवरती मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका। परीक्षा सुरू असल्यानं तुर्तास आंदोलन करू नका, जरांगेंचं आवाहन। चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावरती दगडफेक। भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। गुहागरच्या भाषणामध्ये निलेश राणे यांची भास्कर जाधवांना शिवीगाळ। रत्नागिरीमध्ये दगडफेक प्रकरणामध्ये भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल। दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई। वांद्रेमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये पोस्टर वॉर। गेट वेल सून उद्धव ठाकरे भाजपचं पोस्टर, तर गेट आउट सून फडणवीस। शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधून भाजपला उत्तर। मनसेचे शिलेदार लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विजयी होतील। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास। राज्यसभा निवडणूक बिनविरोध। अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांत हंडोरे यांना खासदारकी। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय। माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाण यांची नाना पटोलेंवरती सडकून टीका। दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। या अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार राहणार उपस्थित। विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा। वाशिम, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यामध्ये रब्बीचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू। नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू गेट जवळ मोठा मंडप कोसळला। मंडपाखाली अनेक अडकल्याची माहिती। 8 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।